आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ही गोष्ट आहे एका आई आणि तिच्या मुलाची. तुटताना तुटतो हा जीव का सांगना, निघताना अडतो पाय का. तुटताना तुटतो हा जीव का सांगना, निघताना अडतो पाय का. संपले जरी सारे तरी आस कोणती माझ्या उरी. सरताना सरते वेळ का सांगना, तुटताना तुटतो जीव. मग काय झालं? स्नेहा देशमुख बरोबर कोणी आलाय का? मी आणि माझी आईच असतो. बाळा नीट ऐक. आता आईला ना अजिबात त्रास द्यायचा नाही. तिला एक असा आजार झालाय ज्याने ती दिवसातले फक्त काही क्षण लक्षात ठेवू शकते. तिची काळजी घे. हरलेले श्वास हे चुकलेली पावले, मन मागे ओढते अडखळते न पडते का. माझे सारे जिथे काही नाही तिथे, मन तरीही सारखे घुटमळते अनरळते का. हसताना हसतो हा भास का सांगना, तुटताना तुटतो जीव. कर्तव्य. कोण आहेस तू? मी नाही ओळखत तुला. हे हे कोणाचं बाळ आहे? मग काय झालं? ती त्याला विसरून गेली. आपण जरी विसरलो तरी माया तिची कधी घटत नाही. आयुष्यातील आई नावाचं पान कधीच मिटत नाही. कर्तव्य. अरे अरे सोड मला. तू हात कसा काय लावलास मला? मी काय तुझी आई नाहीये. ही आजकालची मुलं पण ना. नर्स, चल बरं इथून. अजून किती दिवस तिला आठवण करून देणार आहेस? माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत. त्या 5 सेकंदासाठी का होईना मी तिला रोज ही गोष्ट सांगत राहीन. तुटताना तुटतो हा जीव का सांगना, निघताना अडतो पाय का. संपले जरी सारे तरी आस कोणती माझ्या उरी. कोणी जेव्हा इमोशनल होतो तेव्हा मला असं वाटतं की आई हा विषय, कारण ती शेवटी भावना आहे. ती आपण एका पॉईंटला नातं विसरून त्या भावनेकडे जातो. त्यामुळे कोणीही इमोशनल होणं साहजिक आहे.
कोणाच्याही मनात आईचं स्थान इतका मोठा असतो की कदाचित तू ॲक्टर असेल त्याच्यासाठी तू त्याच्याबरोबर फक्त डान्स करते, पण ती भावना तुम्ही त्याच्या आत पण घालून टाकली आणि त्याला तो एक सोलो करावं लागलं जेव्हा तुला पाठीमागे जाऊन चेंज करावं लागलं. थैंक यू कर्तव्य स्नेहा के साथ डांस करने के लिए. आपने इमोशन तो पकड़ा ही है, आपने बहुत अच्छा परफॉर्मेंस किया. माझा फेवरेट मोमेंट अपार्ट फ्रॉम सो मेनी ब्युटिफुल मोमेंट्स तेव्हा होता जेव्हा तो तुझ्या हातात असं येऊन आला आणि तो सेकंड फोटो टर्न झाला जेव्हा तू त्याला आपल्या, इट वॉज माय फेवरेट मोमेंट. आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर थर्ड फोटो जेव्हा तो तुला जेवण देतो. पण लेट्स गो टू द कोरिओग्राफर अँड टीम. सो वेल डन ओमकार, सो वेल डन. मला आय डोंट नो द नेम ऑफ द ओल्ड बॉय. राज कम ऑन इन. राज तू पण रडलास का? खूप इमोशनल ऍक्ट होता आम्हा सर्वांसाठी. वेल डन, सो ब्युटिफुल. मयूर, आई म्हटल्यावरच इमोशनल होतो मी, कारण मी ममाज बॉय आहे आणि माझं आईवर अत्यंत प्रेम आहे. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता आणि 6 वाजता कार्यक्रम आणि तिला 4 वाजता ॲस्थमाचा अटॅक आला आणि तिथे 150 मुलं परफॉर्म करणार होती आणि ती इतकं स्वतःला कंट्रोल करत होती की नाही मला काही नाही होते, बरं आम्हाला कळतंय त्रास. 2 डॉक्टर्स आम्ही बोलवले आणि त्याच्यानंतर ती म्हणे नाही आय एम ओके. आणि मी तिला घरी सोडून जाऊ शकत नव्हतो प्रोग्रामला, इतकी सिच्युएशन होती. ती म्हणजे मी प्रोग्रामला येऊन बसते. ती 3 तास कसे तरी बसली शॉल घेऊन थिएटरमध्ये आणि जसा पडदा पडला तिला त्रास झाला, आम्ही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये तिथून डिरेक्टली. तर हे फक्त आईच करू शकते. का तर मला कुठे इमोशनली त्रास नको यायला, माझा प्रोग्राम खराब नको यायला. इतकं सॅक्रिफाईस कोण करेल? म्हणजे थोडं धुरकट दिसायला लागलेला परफॉर्मन्स डोळ्यातल्या पाण्यामुळे. आम्हाला हा क्षण जगवल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. बोलवा. मी थोडी जास्त कनेक्ट झाले बिकॉज माझ्या आईला ब्रेन ट्युमर झालेला लास्ट 4 महिन्यात ती गेली. तर त्यामुळे ना शेवटच्या त्या काही दिवसांमुळे मध्ये ती आमची नावं विसरायची आणि मी त्या स्टेजमधनं गेले होते ज्यातनं गेले. तर ते थोडंसं, आणि आय वॉज ऑल्सो व्हेरी क्लोज टू आई. म्हणजे मयूरला पण माहिती आहे आई फार सुंदर नाचायची माझी. सो मी जास्त कनेक्ट झाले. पण तुम्ही जो काय आज ॲक्ट उभा केलात, मी एवढी कुठल्याच ॲक्टला आतापर्यंत रडले बिडले नाही आहे, पण इट वॉज अ माइंड ब्लोईंग ॲक्ट. सुपर. थँक्यू सर. आम्हा तिघांना असं वाटते की बेबी तिकीट टू फिनाले. वा. तर स्नेहा, तुझं मला वाटतं हे 4थं गोल्डन तिकीट आहे. म्हणजे तिकीट टू फिनाले तुझं 4थं आहे. त्यामुळे आता महाअंतिम फेरीचा प्रवास तुझा अजून सोपा झालेला आहे. आणि कर्तव्य, आता तरी हस, तुझ्या हातात गोल्डन तिकीट आहे बाबा. तर तुला बाय बाय म्हणायच्या आधी मला एक ओमकारला प्रश्न विचारायचा आहे की ओमकार, आता हे सगळे ॲक्ट्स आपण बघतोय, पण या वेळेला लहान मुलं आणि डान्सिंग क्वीन हे कॉम्बिनेशन होतं. तर लहान मुलांना कोरिओग्राफ करताना आपल्या डान्सिंग क्वीन्स बरोबर तुला काय चॅलेंजेस आली किंवा काय प्रोसेस काय होती? सगळ्यात पहिले हा थॉट आला की आपण किड्सला घेऊन येऊ, कारण ना लहान मुलं जेव्हा स्टेजवर येतात ना किंवा कोणाबरोबर परफॉर्म करतात ती एक वेगळीच एनर्जी घेऊन येतात आणि खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळतात. ऑनेस्टली आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आय थिंक एवढा प्लॅटफॉर्म नव्हता आणि एवढं असं काही ग्रेट डान्सिंग, म्हणजे आत्ताचं डान्सिंग आणि तेव्हाचं डान्सिंग जमीन आसमानचा फरक आहे. पण ज्या पद्धतीची ही मुलं आत्ताच्या लेवलला जे करतायत ना, ते हॅट्स ऑफ आहे. यांचं फ्युचर काय असणार आहे आय डोंट नो. म्हणजे काय करतील ही मुलं पुढे जाऊन. आणि आपल्याकडे महाराष्ट्रात एवढे टॅलेंटेड छोटी मुलं आहेत. सो आय डोंट नो की उद्याचं महाराष्ट्राचं भविष्य काय असेल जर का अशी मुलं पुढे आली तर. थँक्यू ओमकार, थँक्यू. तर कर्तव्य, तू तुझं कर्तव्य चोख पार पाडलेलं आहेस, त्यामुळे आता रडू नकोस. आणि स्नेहा, असेच निशब्द करणारे परफॉर्मन्सेस देत राहा. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.